पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाजवळ आज सायंकाळी ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। स्फोटानंतर लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण करत शेजारील इमारतीच्या पार्किंगपर्यंत झेप घेतली। पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या आसपास आग पसरल्यानं परिसरात एकच खळबळ आली होती। सुदैवानं अग्निशमन दलानं वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ही घटना सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली। ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड होऊन मोठा स्फोट झाला। स्फोट इतका तीव्र होता की आगीचे लोळ शेजारील इमारतीच्या पार्किंग परिसरात पोहोचले। यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या आसपास आग पसरली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले। वेळीच कारवाई झाल्यामुळे आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली नाही। या आगीत परिसरातील काही भागाचे नुकसान झाले असले तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही। खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता। सर काय सांगाल सीपी ऑफिसच्या शेजारी नक्की आगीची घटना घडली, नक्की कारण काय होतं, कशा पद्धतीने? आम्हाला 7 वाजून 10 मिनिटांनी कमिशनर ऑफिसच्या शेजारी चिंचवडला एक सोसायटीमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची वर्दी मिळाली। आम्ही घटनास्थळी पोहोचलो तर पाहिलं तर सोसायटीचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याला आग असल्याचे निदर्शन आले। तरी तात्काळ आम्ही विद्युतचे कर्मचारी होते, तेव्हा त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला। त्याच्यानंतर आम्ही पुढची कारवाई केली, पाणी मारून ट्रान्सफॉर्मरची आग पूर्णपणे झाली। त्यात काय जीवितहानी झाली आहे? जीवितहानी वगैरे कोण नाही, जखमी वगैरे पण कोणी नाही। काय नुकसान गाड्यांचं? फक्त गाड्यांचं काय नुकसान नाहीये, फक्त ट्रान्सफॉर्मरचं नुकसान झालेलं आहे। सर, वाढत्या उन्हाळ्यामुळे अशा घटना वारंवार घडतायत, तर त्यासाठी आता सध्या नागरिकांना काय आवाहन करा? सतर्कतेसाठी एवढं सांगेन की जे आपल्या नजदीक ट्रान्सफॉर्मर किंवा घरी आपण लाईट वापरतो ती जे वापरणारे आपण त्यात काळजी घेणे, जे घरातले उपकरण आहेत ते सध्या कसं उन्हाळ्यात असल्यामुळे एसी फॅन आपण जास्त वापरतो, त्याचा उपयोग मर्यादित करा। जास्त विद्युतचा वापर कमी करा, त्यामुळे आपला ट्रान्सफॉर्मर जे असतात नजीक आहे त्याच्यावर लोड येतो, त्यामुळे अशा घटना घडतात।